हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला परत एका नवीन चॅप्टरची सुरुवात करायची आहे. चॅप्टरचं नाव इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. या चॅप्टरला आज आपल्याला सुरुवात करायची आहे. एकदम दणक्यात सुरुवात करू, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेऊ, सगळ्या गोष्टी आपल्या जनरल नॉलेजशी किंवा जनरल लाईफशी आपण अटॅच करण्याचा प्रयत्न करू. व्यवस्थित समजलं पाहिजे. एनर्जी तुमची थोडीशी कॉन्स्टंट ठेवा किंवा एनर्जी थोडंसं हे ठेवा, काय म्हणता येईल, एक्साइटमेंट असू द्या शिकताना वगैरे, नाही का, म्हणजे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. सो चला आपण सुरू करू. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा चौथ्या नंबरचा आपला चॅप्टर. त्याच्यामध्ये काय काय टॉपिक शिकायचे तर एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कशा प्रकारची एनर्जी ट्रान्सफर होते, हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो हा चॅप्टर सुरुवात करण्या अगोदर आपल्याला नाईन्थ स्टँडर्ड मधल्या काही कन्सेप्ट रिकॉल करण्याची गरज पडणार. कोणकोणत्या कन्सेप्ट तर करंट म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स कसा, बरोबर. जास्त तर आपण रिकॉल नाही करू शकत, नाही तर तो चॅप्टर आपल्याला घ्यायला लागेल. आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं आपण रिकॉल करू, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला हे व्यवस्थित कळालं पाहिजे. सो चला सुरुवात करू. भावांनो बहिणींनो, जे काही स्टुडंट्स इथे बघतायत सॉरी, एकदम दणक्यात सुरू करू. कॅन यू रिकॉल या हेडिंग अंडर परत आपण काही प्रश्नांची उत्तरे द्यायला आपण सुरुवात करू. काय पहिला प्रश्न विचारलाय, how do we decide that a given material is a good conductor of electricity or is an insulator. म्हणजे एखादा जे मटेरियल आहे ते कंडक्टर आहे की इन्सुलेटर आहे, कशा म्हणजे कसं ओळखतो आपण, विचार करा. नेक्स्ट स्लाइड आपण बघू. काय कंडक्टर म्हणजे काय, तर काय सांगता येईल, कंडक्टर म्हणजे जेव्हा एखाद्या मटेरियल मधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट फ्लो होणे म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनचा फ्लो होणे, बरोबर. मग ज्या मटेरियल मधनं इलेक्ट्रॉन्स व्यवस्थित फ्लो होतात किंवा करंट त्याच्यामधनं पास होतं. आपल्याला माहिती कोणकोणत्या गोष्टींमधनं, तर मी काही इथे एक्झाम्पल दाखवले तुम्हाला. कॉपर, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम वगैरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे याला काय म्हणतात आपण, कंडक्टर्स. कंडक्टर्स म्हणजे काय तर ज्या मटेरियल मधनं किंवा ज्या सबस्टन्स मधनं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. म्हणजे आपण जर त्याला टच केलं तर आपल्याला तो करंट लागतो किंवा शॉक लागतो. काही गोष्टींना आपण टच केलं तर करंट लागत नाही, बरोबर. मग त्याच्यामध्ये त्यांना आपण काय म्हणणार तर इन्सुलेटर. बघा कंडक्टर, हे कॉपर वायर घेतला आपण, काय केला, एक सेल घेतली आणि कॉपर वायरने एका लाईट सोबत ती कनेक्ट केली. मग काय होणार, लाईट ग्लो होणार. कशामुळे तर इथनं इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले, बरोबर. म्हणजे काय तर करंट पास झाला. म्हणजे याला कॉपरला काय म्हटलं मग आपण, कॉपर इज अ कंडक्टर किंवा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बरोबर. तशाच प्रकारे कॉपर सारखाच मग सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम, आयर्न वगैरे हे जे काय आहेत काय तर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि मग इन्सुलेटर म्हणजे काय तर ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही. म्हणजे आपण त्याला टच जरी केलं, बघा आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, प्लास्टिक किंवा रबर. बघा रबर थ्रू एखादा समजा जर वायर कनेक्ट केला आणि डायरेक्ट आपण रबरला जरी हात लावला तर आपल्याला करंट लागतो का, नाही. अशाच प्रकारचा कॉटन एक एक्झाम्पल. एखादा वायर उघडं जरी असला आणि तिथे आपण रबरनं जर टच केलं तर आपल्याला हेला करंट लागत नाही. म्हणून आपण काय करतो, अशा गोष्टी यूज करतो जेणेकरून आपल्याला करंट नाही लागला पाहिजे. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी वापरतो, प्लास्टिक वापरतो, रबर, हे काही एक्झाम्पल, वूड वगैरे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला कंडक्टर आणि इन्सुलेटर मधला आता डिफरन्स कळाला. त्याच्यानंतर हा झाला आपला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन कडे येऊ आपण. आयर्न इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण काय म्हटलं की काही कंडक्टर आहेत, काही जे सबस्टन्स आहेत, त्याच्यापैकी आयर्न समजा हा एक कंडक्टर झाला. आयर्न इज अ conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock. त्यांना काय म्हणायचं की आपण सांगितलं की ही कॉपर वायर जी आहे ही गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग ही सपोज फक्त हा जर तुकडा असा पडलेला आहे जमिनीवर कॉपरचा, हाच तुकडा आपण इथनं रिमूव्ह केला आणि तो जमिनीवर घेतला. मग या तुकड्याला जर टच केला तर आपल्याला शॉक लागतो का, नाही. का नाही लागत, तर त्याला सोर्स ऑफ पॉवर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड नाही केलेली किंवा हे सर्किट मध्येच नाहीये ना. जोपर्यंत आपण या कॉपर वायरला एखादी सोर्स, जो इलेक्ट्रिक पॉवरचा जो सोर्स आहे, इथे आपला हा सोर्स काय झाला तर ही बॅटरी, जोपर्यंत आपण ती कनेक्ट करणार नाही तोपर्यंत तो सोर्स किंवा त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. म्हणजे एखादा सबस्टन्स भलेही कंडक्टर असला, ठीक आहे, तो कंडक्टर आहे, पण जोपर्यंत आपण त्याला पॉवर सप्लाय करत नाही किंवा त्याला एखादा जो सोर्स ऑफ पॉवर आहे तो कनेक्ट करत नाही आणि ते सर्किट जोपर्यंत आपण कंप्लीट करत नाही तोपर्यंत काय म्हणता येईल, आपल्याला शॉक लागत नाही. आता आपण आपल्या सर्किट मध्ये किंवा याच्यामध्ये शिकलो की जोपर्यंत आपण ती की, जी प्लग की आहे, सपोज मी तुम्हाला समोर दाखवतो, हे बघा,
याला काय म्हणतो आपण, की म्हणजे एखादं सर्किट कंप्लीट झालंय परंतु ही कीज जर आपण क्लोज नाही केली, की आपण नाही का आपल्या घरामधले जे स्विचेस असतात ऑन ऑफ करतो, जेव्हा ते स्विच आपण ऑन करतो तेव्हा त्या सर्किट मधनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. असं डायरेक्टली करंट फ्लो होणं सुरू असतं का, नाही. म्हणजे काय, तर जोपर्यंत आपण तो कंडक्टर त्याला सोर्स प्रोव्हाइड करत नाही इलेक्ट्रिसिटीचा, तोपर्यंत त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. अशा प्रकारे काय, तर आयर्न इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट व्हेन वी पिक अप अ पीस ऑफ आयर्न रेस्टिंग ऑन द ग्राउंड, व्हाय डोंट वी गेट इलेक्ट्रिक शॉक. का शॉक लागत नाही, कारण त्याला आपण पॉवर सप्लाय दिलेला नाही किंवा त्याला त्या सर्किट मध्ये आणलेलं नाही. त्याला काय म्हणता येईल, त्या सर्किट मध्ये आणल्यानंतर आपण त्याला बॅटरी वगैरे जेव्हा सगळ्या गोष्टी जोडतो तेव्हा कुठे त्याच्यामधनं करंट फ्लो होईल किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होईल. बरोबर. अशा प्रकारे आता दुसरी एक गोष्ट म्हणजे काय, तर चला आपण करंट म्हणजे काय अगोदर शिकायला सुरुवात करू. इथपर्यंत आपल्याला कंडक्टर आणि इन्सुलेटर मधला डिफरन्स कळाला, की कंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय. कंडक्टर कशासाठी वापरायचा, तर इलेक्ट्रिक फ्लो सप्लाय होण्यासाठी आपण कंडक्टर वापरतो. बरोबर. इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी कंडक्टर. आणि इन्सुलेटर कशासाठी वापरतो, तर आपल्याला शॉक नाही लागला पाहिजे म्हणून आपण इन्सुलेटरचा वापर करतो. मग आता आपल्याला परत काय शिकायचंय, इलेक्ट्रिक करंट. आता हे सगळा जो टॉपिक मी शिकवतोय सध्याचा पोर्शन, तो फक्त एक रिकॉल किंवा आपण मागची 9th स्टँडर्ड मधली रिव्हिजन करतोय, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला असं मागचं काय म्हणतात आठवायची किंवा त्याला असे लिंक व्यवस्थित लागावी म्हणून मी हे एक्सप्लेन करतोय. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर फ्लो ऑफ चार्ज, जे चार्जेस असतात किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट. म्हणजे करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा फ्लो ऑफ चार्जेस. बघा इथे मी हे एक वायर दाखवलंय किंवा हा कंडक्टर घेतलाय, ही वायर, आणि इथं काय होत आहे, हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत. म्हणजे काय, तर करंट मूव्ह होतोय किंवा करंट फ्लो होतोय. मग दुसरा प्रश्न काय निर्माण होतो, की इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह होत असतील, तर लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रॉन जे असतात ते नेहमी किंवा करंट जो फ्लो होतो तो नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. बघा इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होत आहेत, म्हणजे काय, तर सपोज आता हे आपण इलेक्ट्रॉन्स घेतले, बरोबर, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे इलेक्ट्रॉन्स जर या डायरेक्शनला फ्लो होत असतील समोर असे, तर याचा अर्थ काय, करंट हा नेहमी त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फ्लो होत असतो. म्हणजे करंटची डायरेक्शन नेहमी काय, तर पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल पर्यंत करंट फ्लो होत असतो ऑलवेज. करंटची डायरेक्शन जर तुम्हाला विचारली तर कोणती डायरेक्शन, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल कडे. सॉरी, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होत असतात आणि करंटची जी डायरेक्शन असते ती हे पॉझिटिव्ह टर्मिनल पासून इकडे निगेटिव्ह टर्मिनलला नेहमी फ्लो होत असतात. म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन डायरेक्शन ऑफ करंट काय, तर पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल कडे, आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. म्हणजे काय, तर करंटची आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन जी असते ती नेहमी अपोजिट असते. बरोबर. मग मी इथे आपण करंट म्हणजे काय शिकलो, तर फ्लो ऑफ चार्ज. ह्या वायर मध्ये मी इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होत आहेत ते पण तुम्हाला शो केलंय. इलेक्ट्रिक करंट इज अ मेजर ऑफ अमाउंट ऑफ चार्ज और नंबर ऑफ चार्ज पार्टिकल दॅट पास पर युनिट टाइम. म्हणजे इलेक्ट्रिक करंट मोजायचं कसं, बघा, करंट I इज इक्वल टू अमाउंट ऑफ चार्ज, किती चार्जेस फ्लो होत आहेत पर युनिट टाइम. म्हणजे किती चार्ज फ्लो होत आहेत पर युनिट टाइमला, किती चार्जेस त्या कंडक्टर मधनं फ्लो होत आहेत त्याला काय म्हणायचं, तर करंट तेवढा फ्लो होतोय. म्हणजे काय, करंट काय, तर चार्ज म्हणजे काय, कुलोम, आणि हे सेकंद. बरोबर. टाइम म्हणजे सेकंद. बरोबर. म्हणजे करंटचा आपण डेफिनेशन काय सांगितली, तर फ्लो ऑफ चार्जेस, चार्जेस फ्लो होत आहेत. बरोबर. मग ते कसे, तर अमाऊंट ऑफ चार्ज पर युनिट टाइम कसा फ्लो होतोय त्याला आपण काय म्हणायचं, करंट फ्लो होत आहे. बरोबर. मग करंट कशामध्ये मोजतात, तर एम्पियर मध्ये. बरोबर. म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक करंट इज अ मेजर ऑफ अमाऊंट ऑफ चार्ज. अमाऊंट ऑफ हे जे चार्जेस मूव्ह होत आहेत त्याचं मेजरमेंट जास्त. बरोबर. म्हणजे काय, तर मेजर ऑफ द अमाऊंट ऑफ चार्ज और द नंबर ऑफ चार्ज पार्टिकल्स दॅट पास पर युनिट टाइम. म्हणजे जे चार्ज पार्टिकल पर युनिट टाइम जसे जसे मूव्ह होत असतात म्हणजे त्यालाच आपण काय म्हणायचं, तर करंट फ्लो होत असतो. बरोबर. म्हणजे आपल्याला करंटची डेफिनेशनही कळाली. करंट म्हणजे नेमकं काय आता तुम्हाला सांगता येईल, की चार्जेस मूव्ह होत आहेत म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत आणि त्यांची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल, आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होत असतात. बरोबर. म्हणजे आता करंट आपल्याला कळालं काय आहे. तर त्याच्यानंतर आता आपण शिकू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, आता डिफरन्स म्हणजे काय, तर दोन गोष्टींमध्ये काहीतरी फरक असणार. बरोबर.
दोन गोष्टींमध्ये काहीतरी एक डिफरन्स आपण क्रिएट केल्यानंतरच ती गोष्ट मूव्ह होईल ना. सपोज मी आता एक एक्झाम्पल घेतो आपल्या समोर, की आपण अशी एक बकेट घेतली, दोन बकेट घेतल्या, त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि दोन्ही एका सेम लेवलला कनेक्ट केल्या एका पाईपने. तर मला तुम्ही सांगा की याच्यामधनं पाणी एका बकेटमधनं दुसऱ्या बकेटमध्ये फ्लो होईल का? नाही, कारण एका सेम लेवलला त्या ठेवलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये कसलाही डिफरन्स नाहीये. पण याच्याच अपोजिट मध्ये आपण काय केलं, एक बकेट सपोज घेतली, थोडीशी वरती हाईटला ठेवली आणि दुसरी बकेट थोडीशी खाली ठेवली. आता काय झालं, यांच्यामध्ये एक डिफरन्स क्रिएट झाला. आपण या बकेट पाईपने कनेक्ट केला तर काय होईल, आता हे वॉटर जे आहे हे डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे ते चार्जेस फ्लो व्हायला किंवा ते वॉटर फ्लो व्हायला मदत होईल का? तर एक डिफरन्स निर्माण झाला. आपण पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल एनर्जी शिकली होती बघा ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये. आपण काय केलं, पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती, की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याच्या रेस्ट मध्ये त्याच्याकडे जी काही एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल. त्या ऑब्जेक्टची एनर्जी म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टकडे स्वतःची त्याची एक पोटेन्शियल एनर्जी असते. मग त्या पोटेन्शियल एनर्जीवर आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा त्याच्यामध्ये डिफरन्स निर्माण झाल्यामुळे काय होणार, तर तो ऑब्जेक्ट मूव्ह होणार. इथे तेच झालं. या दोन बकेटमध्ये जेव्हा आपण एक डिफरन्स क्रिएट केला, बरोबर, त्या डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे काय झालं, तर ते पाणी मूव्ह व्हायला लागलं. म्हणजे आपल्याला चार्जेस पण तशाच प्रकारे काहीतरी डिफरन्स निर्माण करायला लागेल त्यांच्यामध्ये, तेव्हा कुठे ते मूव्ह होईल. बरोबर, त्यांच्यावर पण काहीतरी. आपल्याला जर इलेक्ट्रिक करंट किंवा फ्लो ऑफ चार्ज आपण म्हटलं, करंटची डेफिनेशन काय सांगितली, की फ्लो ऑफ चार्ज. बरं, चार्जेस फ्लो होत आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. बरोबर, कशामुळे मूव्ह होत असतील, तर काहीतरी एका ठिकाणी जास्त डिफरन्स असेल, एका ठिकाणी कमी डिफरन्स असेल, म्हणून ते मूव्ह होत असतील. म्हणून म्हणजे काय, तर बघा डेफिनेशन आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सची काय सांगते, तर वर्क डन टू मूव्ह अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. म्हणजे एखाद्या चार्जला किंवा एकच इलेक्ट्रॉन कन्सिडर करा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्या इलेक्ट्रॉनवर जो काही आपण वर्क डन करतो, जे काही आपण काम करतो, त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. बघा, वर्क डन टू मूव्ह अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर म्हणजे इलेक्ट्रॉन्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण त्या इलेक्ट्रॉन्सवर जे काही वर्क करतो आणि त्याच्यामुळे जो काही डिफरन्स क्रिएट करतो एका टर्मिनल. ते आपण नेहमी म्हणतो की बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, निगेटिव्ह टर्मिनल असतं. बरोबर, म्हणजे जे चार्जेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, करंटची डायरेक्शन काय, तर ऑलवेज पॉझिटिव्ह डायरेक्शन टू निगेटिव्ह डायरेक्शनला करंट फ्लो होत असतो. म्हणजे काय, तर ते इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं निगेटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होत असतात. बरोबर, म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स क्रिएट होत असतो आणि तो डिफरन्सलाच आपण काय म्हणतो, तर वर्क म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, तर पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण डिनोट करतो व्ही या लेटरने. बरोबर, म्हणजे आपल्याला करंट कळाला आणि पोटेन्शियल डिफरन्सही कळाला, की पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू व्ही म्हणजे काय, तर वर्क डन अपॉन चार्ज. काहीतरी वर्क करतोय आपण त्या चार्जवर किंवा त्या इलेक्ट्रॉन्सवर. वर्क डन आपण कशामध्ये मेजर करतो, तर जूल्स मध्ये आणि चार्ज कुलोम्ब मध्ये. बरोबर, पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजतात, तर व्होल्टमीटर आपण जे लावतो त्या सर्किट मध्ये पॅरलल मध्ये. मी ते नेक्स्ट सर्किट मध्ये क्लिअर करतो, पण एवढं लक्षात ठेवायचंय की पोटेन्शियल डिफरन्स हे व्होल्ट मध्ये मेजर करतात. म्हणजे काय, तर 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करण्यासाठी काय करायला लागेल, तर टू मूव्ह अ चार्ज ऑफ 1 जूल ऑफ वर्क इज डन टू मूव्ह अ चार्ज ऑफ 1 कुलोम्ब. म्हणजे काय, एक जूल वर्क डन केलं, 1 जूल वर्क डन जेव्हा आपण करू कशासाठी, तर 1 कुलोम्ब एवढा टू मूव्ह अ चार्ज ऑफ 1 कुलोम्ब. 1 कुलोम्ब चार्ज मूव्ह करण्यासाठी त्याच्यावर जेव्हा आपण 1 जूल वर्क डन करू, तो तेव्हा जो डिफरन्स क्रिएट होईल त्याला आपण काय म्हणायचं, तर 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आपण क्रिएट करा. बघा, 1 joule of work is done to move a charge of 1 coulomb. Then the potential difference is said to be किती असेल तो 1 volt. म्हणजे आपल्याला करंट म्हणजे काय ते कळालं आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते पण आपण समजून घेतलं आणि त्याचा फॉर्म्युलाही बघितला की वर्क डन इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन चार्ज. या दोन गोष्टी आपल्याला समोर लागणार म्हणून आपण त्या रिकॉल केल्या. बघा, हे सर्किट आपल्या याच्यामध्ये चॅप्टर मध्ये त्यांनी आपल्याला हे सर्किट दिलंय. बघा, हा रेजिस्टन्स इथे जोडलाय ए टू बी. इथे याला काय म्हणायचं, व्ही म्हणजे काय, तर व्होल्टमीटर, ज्याने आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. ए फॉर एमीटर, त्याने आपण करंट मोजतो. व्होल्टमीटर नेहमी पॅरलल मध्ये असतं आणि एमीटर जे असतं ते
नेहमी सिरीज मध्ये जोडतात करंट मेजर करण्यासाठी. इथे की कशासाठी यूज करतो आपण? कीचा वापर आपण कशासाठी करतो? तर सर्किट ओपन किंवा क्लोज करण्यासाठी. आपण जसं स्विच आपल्या घरामधलं स्विच ओपन आणि क्लोज ऑन आणि ऑफ करतो तशा प्रकारचंच ते या सर्किट मध्ये पण कीचा उपयोग आहे ऑन ऑफ करण्यासाठी. बरोबर, करंट फ्लो करण्यासाठी. जोपर्यंत आपण की क्लोज करत नाही, बरोबर, म्हणजे किंवा ऑन करत नाही, तोपर्यंत त्या सर्किट मधनं जो करंट आहे तो फ्लो होणार नाही. इथे आपण पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनलला इथे बॅटरी दाखवली. बरोबर, म्हणजे इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह होणार आहे बघा. करंट कसा जाणार, इथे डायरेक्शन आपण दाखवली आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं निगेटिव्ह टर्मिनल कडे तो करंट किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार. करंट कसा फ्लो होणार, तर पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल कडे. अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला एक सर्किट दाखवलंय. आणि आता आपल्याला जो मेन पॉइंट शिकायचा आहे तो आहे जूल्स लॉ ऑफ हिटिंग. जूल्स लॉ ऑफ हिटिंग आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण अगोदर करंट म्हणजे काय शिकलो आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आपण शिकलो. आता जूल्स लॉ ऑफ हिटिंग कशासाठी शिकायचा, त्याचा यूज नेमका काय? तर आपण नावातच आहे बघा, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. हिटिंग म्हणजे काहीतरी हीट होतंय किंवा काहीतरी इलेक्ट्रिसिटी. एखादा कंडक्टर, सपोज आता आपल्या घरामधले उदाहरण घ्या, आपण जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावतो तर काही वेळ चार्ज केल्यानंतर काय होतं, तर तो मोबाईल तपतो. म्हणजे काय होतं, तर त्याच्यामध्ये हीट जनरेट होते. बरोबर, तो तापतो म्हणजे काय, किंवा आपल्या घरामध्ये वेगवेगळे अप्लायन्सेस असतात ज्याच्यामधनं आपण हीट जनरेट करतो. आपल्या घरामध्ये काय म्हणता येईल, आपण पाणी वगैरे जेव्हा आपण हे करतो तापवण्यासाठी जी हे वापरतो, एक कॉइलचा असं हे असतो बघा, तो रेजिस्टन्स, असं कॉइल स्ट्रक्चर असतं. तर हे कॉइल स्ट्रक्चरच का केलेलं असतं, तर या रेजिस्टन्सचा किंवा या कंडक्टरचा रेजिस्टन्स वाढवण्यासाठी. आता रेजिस्टन्स कशासाठी वाढवायचा, रेजिस्टन्स वाढवला म्हणजे काय होईल, जर समजा रेजिस्टन्स आपण वाढवला, या कंडक्टरला आपण असं कॉइल्स फॉर्म मध्ये असतात आपल्या घरचे जे कंडक्टर किंवा शेगडी असते आपल्या घरामध्ये, त्याच्यामध्ये पण असे कॉइल केलेले असतात. कशासाठी, तर त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स वाढावा. रेजिस्टन्स कशासाठी वाढवायचा, तर रेजिस्टन्स जर वाढला तर काय होईल, इलेक्ट्रॉन्स बघा, हा कंडक्टर सपोज मी हा वायर कन्सिडर करा आणि याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन्स मी दाखवतोय. इलेक्ट्रॉन समजा. आता आपण काय म्हटलं, जेव्हा आपण करंट सप्लाय करतो तर काय होतं, करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात एका डायरेक्शन कडनं दुसऱ्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला सुरुवात होते. पण ते एकाच लाईन मध्ये मूव्ह होत असतील का, अशी शिस्तीतच ते मूव्ह होतात का, नाही. त्यांचं एकमेकांवरती आदळतात, त्यांचं कोलिजन होतं. बरोबर, आणि कोलिजन झाल्यामुळे काय होतं, तर हीट जनरेट व्हायला सुरुवात होते. ते एकमेकांवर, आता आपण थंडीमध्ये काय करतो बघा, जास्त थंडी वाजली की आपण एकमेकांना आपल्या हातावर हात रब करतो. बरोबर, हातावर हात रब का करतो आपण, दोन्ही हातांमध्ये आपण जेव्हा असं घर्षण होतं आणि ते घर्षण झाल्यामुळे काय होतं, तर आपले हात गरम होतात किंवा असं हीट जनरेट झाल्यासारखे आपले हात गरम झाल्यासारखे होतात. बरोबर, म्हणजे इथे पण त्यांची तीच कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रॉन्स जेव्हा एकमेकांवर घासल्या जातील, आदळल्या जातील, बरोबर, त्यांचे एकमेकांवर जेव्हा हे होईल, काय म्हणतात, कोलिजन होईल, तर त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये हीट जनरेट होईल. आणि हीट आपल्याला काय करायचं, तर हीटच जनरेट करायची. आपल्या घरचं जे अप्लायन्स असतं, आपण कशासाठी हे करतो, पाणी तापवण्यासाठी काय करतो, हीट निर्माण करतो, ते गरम होतं एकदम आणि आपलं पाणी तापलं जातं. तर काय करतो आपण, तर त्या इलेक्ट्रॉनचं कोलिजन घडून आणतो. त्यांची एकमेकांवर जी काय म्हणता येईल, त्यांची लढाई समजा, किंवा ते एकमेकांसोबत असं समजा आपण की काहीतरी भांडणं करतायत. बरोबर, तर ते एकमेकांमध्ये आदळल्या गेल्यामुळे काय होतं, तर त्याच्यामधलं हीट, आपल्या हाताचंच उदाहरण घ्या, आपण असे हात घासले थंडीमध्ये की आपले हात गरम होतात का, तर असं कोलिजन होतं, दोन्ही हातांमध्ये घर्षण निर्माण होतं. इलेक्ट्रॉन्स मध्ये पण तशाच प्रकारचं घर्षण होतं आणि ते झाल्यामुळे काय होतं, हीट निर्माण होते. मग दुसरा प्रश्न काय, तर हे कंडक्टर अशा कॉइल स्वरूप फॉर्म मध्ये का असतात, तर अशा कॉइल स्ट्रक्चर मध्ये काय होतं, तर इलेक्ट्रॉनचं जास्त कोलिजन व्हायला मदत होते. जास्त आदळतात ते एकमेकांवर, जास्त भांडणं होतात त्यांचे त्याच्यामध्ये, आणि जास्त भांडणं झाली की मग काय, जास्त हीट निर्माण होणार. त्याच्यासाठी आपल्या घरातले जे अप्लायन्सेस असतात त्याच्यामध्ये असं कॉइलचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. तर मग आपल्याला आज काय शिकायचंय, तर तोच आपल्याला जूल्स लॉ जो आहे, जूल्स लॉ ऑफ हिटिंग आपल्याला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, तर मग आपण आता एक एक गोष्ट त्याच्यामध्ये डिस्कस करायला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपण काय करू,
आपण आतापर्यंत काय काय शिकलो ते व्यवस्थित लिहून घेऊ. सगळ्यात अगोदर आपण सुरुवात केली तेव्हा काय शिकलो? करंट. बरोबर. करंट I इज इक्वल्स टू जे क्यू अपॉन टी, म्हणजे चार्ज पर युनिट टाइम. किती चार्ज फ्लो होतोय पर युनिट टाइम, ज्याला आपण काय डिनोट करू शकतो? C अपॉन S. म्हणजे काय? चार्ज आपण कशामध्ये? कुलॉम मध्ये, आणि टाइम सेकंद मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर आपण शिकलो पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? V इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन चार्ज. हे पण शिकलो आपण. मी जस्ट लिहून घेतोय की आता आपण काय काय शिकलो आतापर्यंत. पोटेन्शियल डिफरन्स, वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डन म्हणजे काय? तर वर्क डन कशामध्ये मोजतात? जूल मध्ये. चार्ज कुलॉम मध्ये, म्हणजे जे अपॉन सी झालं. बरोबर. वर्क डन जूल मध्ये, आणि चार्ज कशामध्ये मोजतात? सेकंद मध्ये. म्हणजे आता फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण पोटेन्शियल डिफरन्सचा? V इज इक्वल्स टू वर्क डन म्हणजे काय? वर्क डन ला काय कशामध्ये डिनोट करतो आपण? W मध्ये, आणि चार्ज Q मध्ये. बरोबर. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे V इज इक्वल्स टू वर्क डन W अपॉन Q. म्हणजे याच्यातून आपण काय सांगू शकतो? वर्क डन ला काय कसं डिनोट म्हणता येईल? मग वर्क डन इज इक्वल्स टू वर्क डन म्हणजे W इज इक्वल्स टू V इंटू Q. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं? काही नाही. आपण आतापर्यंत काय काय शिकलो जस्ट आपण लिहून घेतलं. करंट म्हणजे काय ते समजून घेतलं. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तो कसा असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात हे आपण शिकलो. मग पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला घेतला आपण, आणि पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू W अपॉन Q म्हणजे काय? वर्क डन अपॉन चार्ज. बरोबर. म्हणजे वर्क डन बरोबर काय आलं आपल्याला? V इंटू Q. आता नेक्स्ट स्टेप बघा. स्टेप बाय स्टेप आपल्याला 4 किंवा 5 मार्काला वगैरे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, तर तुम्हाला ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मांडायला लागेल. दुसरं, पॉवर किंवा इलेक्ट्रिक पॉवर. आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे तो आपण लिहून घेऊ. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल्स टू काय आहे? आठवा. एनर्जी अपॉन टाइम. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पॉवर, किंवा पॉवर इज इक्वल्स टू एनर्जी अपॉन टाइम. या एनर्जीलाच आपण काय म्हणू शकतो? एनर्जी प्रोड्यूस केली म्हणजेच काय? तर वर्क डन. पॉवरच्या फॉर्म्युल्याला कसं वेगवेगळ्या याच्यामध्ये मांडता येईल ते फक्त आपण मांडून घेतोय. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल्स टू काय? एनर्जी अपॉन टाइम. बरोबर. एनर्जी प्रोड्यूस केली. एनर्जी म्हणजे काय? एनर्जी पर युनिट टाइम म्हणजे काय? इलेक्ट्रिक पॉवर. बरोबर. इलेक्ट्रिक पॉवर. आणि वर्क डन या एनर्जीलाच काय? एनर्जी एखाद्या गोष्टीमध्ये आपण एनर्जी क्रिएट केली म्हणजे काय? वर्क डन केलं. म्हणजे एनर्जीलाच आपण काय म्हणू शकतो? वर्क डन अपॉन टाइम. मग आपल्याला याच फॉर्म्युलाचा यूज करून आता डेरिव्हेशन किंवा जूल्स लॉ ऑफ हिटिंग आपल्याला काय करायचे? हीट जनरेट होती त्या कंडक्टर मध्ये किंवा त्या अप्लायन्स मध्ये हीट जनरेट होते. बरोबर. आणि ती कशा प्रकारचे किंवा ती कशी डिराईव्ह करायची ते आपण बघतोय. सगळ्यात अगोदर आपण करंट म्हणजे काय ते घेतलं, पोटेन्शियल डिफरन्स घेतला, आणि त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक पॉवर किंवा पॉवरचा फॉर्म्युला यूज केला. काय? एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी केली किंवा एनर्जी क्रिएट केली म्हणजेच काय? आपण वर्क डन केलं. म्हणजेच एनर्जीला दुसऱ्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो आपण? वर्क डन अपॉन टाइम. मग चला आपण आता नेक्स्ट स्टेप बघू. आता आपल्याकडे इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय? एनर्जी अपॉन टाइम. इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय बघा. वर्क डन म्हणजे W इज इक्वल्स टू काय आला? काय काढला आपण पोटेन्शियल डिफरन्सच्या फॉर्म्युल्यामधून? तर वर्क डन म्हणजे W इज इक्वल्स टू V इंटू Q. मग आपण हे जे वर्क डन काढलं ते आपण या पॉवरच्या फॉर्म्युल्यात टाकल्यानंतर बघू काय मिळतंय. पॉवर इज इक्वल्स टू या वर्क डनच्या ठिकाणी आपण V इंटू Q पुट करू. V इंटू Q अपॉन टाइम किंवा T. बरोबर. आता या फॉर्म्युल्याला थोडंसं ऑब्झर्व करा. करंटचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? I इज इक्वल्स टू Q अपॉन T. मग आपण जर हा Q अपॉन T जर वेगळा काढला बघा, V इंटू Q अपॉन T.
म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे आय, म्हणजे पॉवर इज इक्वल्स टू काय मिळालं, पॉवर इज इक्वल्स टू बघा हे क्यू अपॉन टी जे आहे किंवा हे क्यू अपॉन टी हे म्हणजे काय तर करंट, बरोबर. म्हणजे व्ही इंटू या क्यू अपॉन टी ला आपण कशाने रिप्लेस करायचं मग, करंटने. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, पॉवर इज इक्वल्स टू बघा पॉवर इज इक्वल्स टू व्ही म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स आणि टी म्हणजे काय, सॉरी टी नाही आय, व्ही इंटू आय मिळाला आपल्याला. हे बघा पॉवर इज इक्वल्स टू व्ही इंटू आय म्हणजे आय म्हणजे काय तर करंट. मग आपल्याला काय नेमकं काय काढायचंय, आपल्याला हीट जनरेट कशी होते ते काढायचे किंवा हीटचा फॉर्म्युला किंवा ज्यूल्स लॉ ह्या शब्दामध्येच आहे हीटिंग. पण आपल्याकडे पॉवर मिळालं, बरोबर. पॉवर म्हणजे काय आपण डिराईव्ह केलं. मग आपल्याला हीट पर्यंत पोहोचायचंय, हीट काढायची आहे. तर आपण पॉवरचा दुसरा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो तो बघू. बघा इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल्स टू एनर्जी अपॉन टाइम आपण सांगितलं. या एनर्जीलाच आपण एनर्जी प्रोड्यूस होणार म्हणजे काय हीट जनरेट होणार असं म्हणू शकतो ना. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल्स टू आपण इलेक्ट्रिक पॉवरचे दोन फॉर्म्युले सांगितले, दोन फॉर्म मध्ये आपण त्याला मांडलं. सगळ्यात अगोदर काय एनर्जी अपॉन टाइम, बरोबर. आणि दुसरा फॉर्म्युला एनर्जीलाच आपण काय म्हटलं वर्क डन अपॉन टाइम. आता आपण अगोदर काय केलं, आपण वर्क डन अपॉन टाइमचा फॉर्म्युला यूज करून पॉवर डिराईव्ह केली. आपण आता काय करू, या एनर्जीचा उपयोग करू कारण आपल्याला ही एनर्जीच काढायची आहे, बरोबर. आपण जे अप्लायन्स जे आपण ते एनर्जी कसं इमिट करतं किंवा कसं म्हटल्यापेक्षा ते तो फॉर्म्युला काय त्याचा ते डिराईव्ह करण्यासाठी ते किती हीट जनरेट करतं आणि तिचं प्रपोर्शन कशा कशासाठी आहे किंवा कशा कशाशी आहे ते आपण डिराईव्ह करतोय, बरोबर. मग आपण या दुसऱ्या फॉर्म्युलाचा वापर करू. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल्स टू एनर्जी अपॉन टाइम. बघा पॉवर इज इक्वल्स टू एनर्जी अपॉन टाइम. ही एनर्जी म्हणजेच काय हीट, म्हणजे एनर्जी इज इक्वल्स टू ज्यालाच आपण म्हणू हीट इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाले असेल. एनर्जी अपॉन टाइम, आपल्याला ही एनर्जी म्हणजे हीट किती प्रोड्यूस केली इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम. आता पॉवर म्हणजे काय आपण डिराईव्ह केलं बघा वरती कसं स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यामध्ये आपल्या टार्गेट कडे आपण कसं स्टेप बाय स्टेप पोहोचतोय बघा. पॉवर म्हणजे काय व्ही इंटू आय, पॉवर म्हणजे काय व्ही इंटू आय आपण डिराईव्ह केलं. हे आपण इथे लिहिलं व्ही इंटू आय. मग परत आपल्याला एनर्जी काढायची आहे. एनर्जी एच बरोबर पॉवर, पॉवर काय मिळालं आपल्याला व्ही इंटू आय आणि हे टाइम जसंच्या तसं. म्हणजे एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला व्ही इंटू आय इंटू टी. परंतु आता इथे या व्ही किंवा याच्यावर आपल्याला थोडासा विचार करायला लागेल की आपल्याकडे लॉ आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो व्ही इज इक्वल्स टू आय आर, बरोबर. व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. ज्यांच्या लक्षात नसेल त्यांनी लक्षात ठेवायचे की ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो तर व्ही इज इक्वल्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू आय म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स, बरोबर. मग आपण काय करू, आपल्याला व्ही इज इक्वल्स टू आय आर असं आपल्याला ओहम्सचा लॉ सांगतो. मग आपल्याला एनर्जी पर्यंत पोहोचायचंय, आपल्याला हीट जनरेट कशी होती ती काढायची, बरोबर. मग आपण परत या व्ही च्या ठिकाणी काय करू, हा आय आर ची व्हॅल्यू पुट करू, बरोबर. म्हणजे एच इज इक्वल्स टू या व्ही च्या ठिकाणी किंवा या फॉर्म्युलेला आपण वेगवेगळ्या पद्धतीत कशा प्रकारे मांडू शकतो बघा. व्ही इज इक्वल्स टू आय आर म्हणजे आय बरोबर काय मिळेल याच्यातून आपल्याला व्ही अपॉन आर किंवा आर बरोबर व्ही अपॉन आय. एवढ्या पद्धतीत आपण त्याला मांडू शकतो बघा. व्ही इज इक्वल्स टू आय आर आपल्याकडे आहे काय ओहम्स लॉ. म्हणजे याच्यामधनं आपण व्ही इज इक्वल्स टू आय आर जर आय काढायचं असेल आय इज इक्वल्स टू काय होईल व्ही अपॉन हा आर तिकडे जाईल डिव्हिजन मध्ये, बरोबर. किंवा जर आर काढायचा असेल आर इज इक्वल्स टू काय होईल तर व्ही अपॉन आय. तर मग बघा आपण काय करू, आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला मिळालाय व्ही इंटू आय इंटू टी. मग आता व्ही ची व्हॅल्यू आपण पुट करू. काय आली व्ही ची व्हॅल्यू आय आर, बरोबर. आय इंटू आर आणि हे बाकीचे तसं हे जे इक्वेशन आहे ते तसंच्या तसं लिहून घेऊ आय इंटू टी, बरोबर. हीट काय मिळाली बघा आय इंटू आर इंटू परत हे आय आर आपण किंवा सॉरी हे आय इंटू टी आपण जसंच्या तसं घेतलं. म्हणजे आपल्याला आता फायनली काय मिळालं तर आय स्क्वेअर
हे आय आणि हे आय मल्टिप्लाय झालं, त्याचा स्क्वेअर झाला आय स्क्वेअर आर इंटू टी, बरोबर. एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी, एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. अशा प्रकारे आपल्याला हीट जनरेटेड आपण या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे हीट जी जनरेट होती ती कशाशी प्रोपोर्शनल आहे, मग डायरेक्टली प्रोपोर्शनल, तर स्क्वेअर ऑफ करंट, आणि त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. जी हीट प्रोड्यूस होती ती कशाशी अजून डायरेक्टली प्रोपोर्शनल, तर टाइमशी. म्हणजे बघा, जेवढा जास्त टाइम आपण एखाद्याला सप्लाय देणार, पॉवर सप्लाय देणार, तेवढी जास्त हीट प्रोड्यूस होणार, तेवढं जास्त इलेक्ट्रॉनचं कोलिजन होणार, तेवढे जास्त ते कोलाइड होणार किंवा भांडण करणार, असं म्हणा. आय स्क्वेअर आर टी पर्यंत आपण आलो, म्हणजे या डेरिव्हेशनला आपण काय म्हणणार, तर जूल्स लॉ ऑफ हिटिंग, जूल्स लॉ ऑफ हिटिंग अशा प्रकारे आपण तो डिराईव्ह केला. आता हे फॉर्म्युले आपण कशासाठी घेतले, आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर किंवा आर इज इक्वल्स टू व्ही अपॉन आय. तर आपण या इक्वेशन मध्ये आपण इथपर्यंत जेव्हा आलो होतो, एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम, व्ही इंटू आय इंटू टी, बरोबर. या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर आय ची जर व्हॅल्यू टाकली, बघा व्ही जसंच्या तसं ठेवलं, हे व्ही जसंच्या तसं ठेवलं, या आयच्या ठिकाणी काय केलं आपण, ही व्ही अपॉन आर टाकलं, व्ही अपॉन आर इंटू टी, बरोबर. म्हणजे इथे काय होईल, तर व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी, व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. अशा प्रकारे हा पण आपल्याला एक फॉर्म्युला मिळणार. आता हे वेगवेगळे जे फॉर्म्युले आहेत ते न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला यूज करायचे, म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. आपल्याला फायनल डेरिव्हेशन जे हेच आहे की जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय, तर आय स्क्वेअर आर टी. परंतु या इथनं आपण जो ओहम्स लॉ जो वापरला होता, तो ओहम्स लॉ आपण काय केला, वेगवेगळ्या इक्वेशन मध्ये मांडला. व्ही इज इक्वल्स टू आय आर तर आपल्याकडे आहे, पण आय पण आपण याच्यामध्ये पुट करू शकतो एनर्जी मध्ये, बरोबर. इथे आय आहे, बरोबर. म्हणून आपण त्याला दोन फॉर्म मध्ये, व्ही स्क्वेअर अपॉन टी किंवा एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी, अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याला आपण मांडतो. तर अशा प्रकारे आपण जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय आहे हे समजून घेतलं. एखादा ऍप्लिकेशन, आणि मी तुम्हाला ते एक्झाम्पल पण सांगितलं की आपल्या जे घरामधले जे अप्लायन्सेस असतात ते कशा प्रकारे हीट होतात, का हीट होतात, तर त्यांना जेवढा जास्त वेळ आपण एनर्जी सप्लाय करू तेवढा जास्त त्यांचं त्या इलेक्ट्रॉनचं कोलिजन होणार आणि त्याच्यामुळे ते तपतात. मग ते कशा प्रकारे आपण डिराईव्ह केलं, तर बघा परत एकदा मी स्टेप बाय स्टेप रिकॉल करतो. सगळ्यात अगोदर आपण करंट म्हणजे काय ते समजून घेतलं, पोटेन्शियल डिफरन्स काय ते समजून घेतलं, त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. त्याच्यानंतर आपण वर्क डनचा फॉर्म्युला या पोटेन्शियल डिफरन्स मधनं डिराईव्ह केला. आणि मग इलेक्ट्रिक पॉवर, आपल्याकडे हा फॉर्म्युला ऑलरेडी आहे. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, एनर्जी अपॉन टाइम किंवा वर्क डन अपॉन टाइम. मग त्या व्हॅल्यू आपण पुट करत गेलो. मग फायनली आपल्याला पॉवर इज इक्वल्स टू व्ही इंटू आय मिळालं, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. पॉवरचा परत आपण काय केला, दुसरा फॉर्म्युला आपण यूज केला, एनर्जी अपॉन टाइम. म्हणजे ही एनर्जीच तर आपल्याला काढायची आहे, किती ते अप्लायन्स जे आहे ते किती हीट किंवा एनर्जी प्रोड्यूस करतंय ते आपल्याला याच्यामध्ये जूल्स लॉ ऑफ हिटिंग मध्ये काढायचंय. म्हणून आपण काय केलं, हे एनर्जी एक साईडला घेतलं ज्याला आपण हीट म्हटलं, आणि पॉवर इंटू टाइम म्हणजे पॉवरचे जे व्हॅल्यू आहेत त्या आपण पुट केल्या, आणि अशा प्रकारे आपण आय स्क्वेअर आर टी पर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे त्यांनी काय सांगितलं आपल्याला की इलेक्ट्रिक पॉवर जे आहे, पॉवर इज इक्वल्स टू, बघा त्याचं एसआय युनिट डिराईव्ह कसं करायचं, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल्स टू, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, व्ही इंटू आय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. मग आता पोटेन्शियल डिफरन्स कसा मोजला आपण, बघा इथे मी तुम्हाला लिहून दिले, पोटेन्शियल डिफरन्स जूल अपॉन कुलोम म्हणजे काय, 1 जूल अपॉन 1 कुलोम इंटू करंट कसा मोजतात, तर 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. हे फक्त आपण कन्सिडर केलंय 1 की 1 जूल ऑफ पोटेन्शियल डिफरन्स कधी, सॉरी 1 व्होल्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स कधी म्हणायचा की 1 जूल ऑफ वर्क इज डन टू मूव्ह चार्ज ऑफ 1 कुलोम. म्हणून आपण त्या व्हॅल्यू पुट केल्या, आणि त्याच्यामधनं आपण काय करतोय, तर इलेक्ट्रिक पॉवरचं एसआय युनिट कशा प्रकारे डिराईव्ह करायचं ते शिकतोय. व्ही इंटू आय काहीच नाही, आपण हे पोटेन्शियल डिफरन्सच्या एसआय युनिट आपण त्याच्यामध्ये पुट करतोय, बरोबर. तर इथे काय होईल, आता आपल्याला काय मिळेल, हे 1 कुलोम कट होईल, म्हणजेच 1 जूल अपॉन 1 सेकंड, ज्याला त्यांनी काय म्हटलंय, वॅट.
याला त्यांनी काय नाव दिलंय 1 जूल अपॉन 1 सेकंदला. तर वॅट म्हणजेच जे पॉवर आहे इलेक्ट्रिक पॉवर ते कशामध्ये मेजर करतात तर वॅट मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित कव्हर केल्या. हा क्वेश्चन आपल्याला डिराईव्ह करायला ते सांगू शकतात, तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंडक्ट करू.